मंडळी नमस्कार. लहानपणी तुम्हाला आठवत असेल आपण निबंध लिहित होतो. मी पंतप्रधान झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, मी अमुक झालो तर, मी तमुक झालो तर, आणि आपला छान कल्पना विलास रंगायचा. असाच लहानपणीचा निबंध मला आता लिहावा वाटतोय. मी उद्याच्या खटल्यातला न्यायाधीश झालो तर. असंच आहे ना, म्हणजे उगी आपण कुठे घटना तज्ज्ञ आहोत, आपल्याला ना माहिती आहे, आपण ना त्यातले तज्ज्ञ आहोत ना त्यातले अज्ञ आहोत. आपण सगळे असे मधल्या लटकणारे आहोत. त्याच्यामुळं मला उद्याच्या खटल्यातला मी न्यायाधीश झालो तर काय होऊ शकतं असं मला वाटतंय, ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. एकूण परिस्थिती बघितली, एकूण सगळी स्थिती जाणली, जुने निकाल बघितले, यांच्या कुणाच्याही चुका तपासल्या, बरोबर तपासलं, तर जे काही वाटतंय ते आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात याला कोणी घटनातज्ञ झालो असं समजू नये. या सगळ्या उद्याच्या ज्या वेगवेगळ्या केसेस आहेत, म्हणजे एक केसेस नाही आहे, आमदारांच्या अपात्रतेसंबंधी वेळ द्यावा म्हणून केलेली एक केस, ज्यात अध्यक्षांना अधिकार आहेत जे बजावायचे की नाही याबाबतची एक केस, शिवसेनेनं त्याशिवाय फ्लोअर टेस्ट संबंधात केलेली केस, शिवसेनेनंच राज्यपालांनी या मुख्यमंत्र्यांना पदावर पदस्थापना देण्यासंबंधी केलेली केस, या सगळ्या केसची सुनावणी उद्या कोर्टामध्ये होणार आहे. या सगळ्या प्रकाराच्या आधी मला तुम्हाला 4 केसेस ज्या महत्वपूर्ण सांगायच्यात. एक, शिवराज सिंग चौहान यांना 2020 साली सत्तेवर येताना ज्या विषयाचे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आले ते. नंबर 2, सेना विरुद्ध गव्हर्नर अशी 2019ची केस होती. शिवसेना विरुद्ध गव्हर्नर राज्यपाल अशी 2019चीच केस होती, ज्या निकालाच्या आधारे शिवसेनेचं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. तो एक निकाल, मणिपूरचा एक निकाल, आणि ज्याच्याविषयी आपण चर्चा करतोय तो अरुणाचल प्रदेशचा एक निकाल. अशा सगळ्या निकालांच्या एकत्रीकरणाचा विचार केला तर पुढचे मुद्दे मला महत्वाचे वाटतात, ते आपल्या समोर मी मांडणार आहे. या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या 3 मोठ्या चुका, ज्या उद्या त्यांना कोर्टामध्ये अडचणीच्या ठरू शकतात, त्या मला पहिल्यांदा मांडायच्या आहेत. चूक क्रमांक 1, नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि त्याला महाविकास आघाडीनं स्वीकृती दिली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याला महाविकास आघाडीने स्वीकृती देणे, उद्धव ठाकरेंनी मान्य करून तो पुढे पाठवणे, ही सगळ्यात मोठी चूक होती. का, हे पुढे समजेल. नंबर 2, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या वेळेपर्यंत विधानसभा अध्यक्षाची निवड न घेणे, ही दुसरी मोठी चूक होती. ते वाट बघत बसले, कायदा बदलू, उभा राहून घेता येईल, आणखी काही बदल करू. या बदलाच्या प्रक्रियेमध्ये इतका वेळ गेला की त्यात यांच्या हातून सगळी सूत्र गेली. त्यामुळे दुसरी चूक आहे, नाना पटोलेंचा राजीनामा ते उद्धव ठाकरेंचा राजीनामा, या काळात विधानसभा अध्यक्षाची निवड न घेणे. तिसरी मोठी चूक आहे, जेव्हा राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासंबंधी सांगितलं होतं, तेव्हा बहुमत सिद्ध करण्याच्या आदल्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा देणे. या 3 चुका उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत. त्या कशा आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी शिवाय राजीनामा दिला, सत्ता सोडली. याचा अर्थ असा आहे की सभागृहात पूर्वग्रह दूषित होऊन अथवा षडयंत्र करून अथवा कटकारस्थान करून सरकार पाडलं असा दावा करता आला असता तो आता करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर उद्धव ठाकरेंनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेणे, याला पूर्वग्रह दूषितता, कट, षडयंत्र, व्यापक कट असं म्हणून मांडता येणार नाही. त्यामुळं ती एक संधी शिवसेनेनं गमावली आहे. मुद्दा क्रमांक 2, राज्यपालांनी शिंदेंना सरकार बनविण्यासाठी पाचारण केलं, त्यांना सरकार बनवायला लावलं आणि बहुमत घ्यायला लावलं, यावर देखील आक्षेप आहे. राज्यपालांना सरकार नसताना सरकार बनविण्यासाठी बहुमत असलेल्या पक्षाच्या प्रमुखाला बोलावून घेऊन त्यांना शपथ देणे अथवा सरकार स्थापन करणे असा घटनात्मक अधिकार आहे. पहिलं सरकार
स्वतःहून पाय उतार झाल्यानंतर राज्यपालांनी सरकार बरखास्त केलेलं नाही. पहिलं सरकार स्वतःहून पाय उतार झाल्यानंतर नवीन सरकार स्थापनेसाठीच्या प्रक्रिया राज्यपालांनी सुरुवात केल्या आहेत. रात्री राजीनामा दिलाय, प्रक्रिया दुसऱ्या दिवशी सुरू झालेली आहे. मध्ये 12 तासाचं अंतर आहे. त्यानंतर राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना संध्याकाळी शपथ दिली आहे आणि या शपथेनंतर तिसऱ्याच दिवशी 48 तासाच्या आत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या आदेशानुसार विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध देखील झालेलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी आपला घटनात्मक अधिकार वापरून पर्यायी व्यवस्था देणारं सरकार सत्तेवर आणलंय, ज्यावरती आक्षेप घेता येत नाही. आणि त्यानंतर या सरकारनं सभागृहामध्ये राज्यपालांनी ठरवलेल्या नियमानुसार अगदी स्पष्टपणे बहुमत सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे या सत्ता स्थापनेला कोणताही आक्षेप घेता येत नाही. आता मुद्दा पुढचा येतो. 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू असताना विधानसभा अध्यक्षांची निवड करणे आणि सरकारचं बहुमत सिद्ध करून घेणे हा निर्णय योग्य वाटतो का, नियमानुसार वाटतो का? माझं याबाबतचं मत असं आहे की 16 आमदारांना असं गृहीत धरूया, अझम्पशनवर नसतं काम, असं गृहीत धरूया की 16 आमदार अपात्र ठरलेले आहेत, तर या निकालावर काय परिणाम झाला असता, म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर काय परिणाम झाला असता आणि सरकारच्या बहुमतावर काय परिणाम झाला असता. केस 16 आमदारांची चालू आहे आणि या 16 आमदारांना मतदान प्रक्रियेत भाग घेता आला नसता तरीही विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सरकारचं बहुमत दोन्हीही सिद्ध होऊ शकलं असतं का? आकड्यांकडे जा. 164 इतका आकडा या नव्या सरकारने बहुमताचा मिळवलेला आहे. त्यातून 16 वजा केले, दोन्ही वेळेला, अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेलाही वजा केले आणि सरकारच्या बहुमताच्या वेळेलाही वजा केले, तर आकडा येतो 148चा. बहुमताची संख्या आहे 145. त्यामुळं 145 पेक्षा अधिक मतं घेऊन हे विजयी झालेले आहेत, 16 वगळले तरीही. त्यामुळं सूत्रबद्धरित्या षडयंत्र करून यांना सहभागी करून घेतलं आणि बहुमत मिळवलं असा दावा करता येणार नाही. 16 वगळले तरीही बहुमताचा आकडा कायम आहे. त्यामुळं या नव्या सरकारला बहुमत आहेच आहे, पण नव्या अध्यक्षांना देखील बहुमतानंच निवडल्या गेलं आहे. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा. इथेही राज्यपालांनी सूचना केली आहे की विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात यावी. रिक्त पदावर ही निवड झालेली आहे. विधिमंडळाच्या विधानसभा या सभागृहाचा अध्यक्ष दीर्घकाळ रिक्त राहणे योग्य नाही. रिक्त पदावर ही निवडणूक झालेली आहे. तिथे कोणाला तरी हटवलंय, कट करून हटवलंय आणि मग त्यांना दुसऱ्या कोणाला नेमलंय, असं घडलेलं नाही. रिक्त असलेल्या पदावरती विधानसभा अध्यक्षाची निवड झालेली आहे आणि पुन्हा 164 मतं मिळालेली आहेत. 16 वगळली असती तरीही बहुमतानं विधानसभा अध्यक्ष सभागृहाचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यामुळं इथेही या प्रक्रियेवरही कोणतीही शंका उपस्थित करता येत नाही अथवा दावा करता येत नाही. आता प्रश्न आहे अपात्रतेसंबंधीच्या याचिकेबाबतचा. याचिका अशी होती की विधानसभा अध्यक्षांवरती, उपाध्यक्षांवरती, त्यावेळेसच्या कार्यकारी अध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यामुळं त्यांना ही प्रक्रिया पार पाडता येईल की नाही हा प्रश्न होता. आता विधानसभा उपाध्यक्ष हे पीठासीन नाहीत, तर विधानसभेचे अध्यक्ष पूर्णवेळ अध्यक्ष निवडून गेलेले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांच्याकडे येतात आणि त्याविषयी कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्यामुळं पहिली उपाध्यक्षांच्या बाबतची याचिका आता निकाली निघालेली आहे.
आता प्रश्न आहे व्हीपच्या मुद्द्याचा. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचे पत्र दाखल करून घेतलेले आहेत. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कार्यकारी अध्यक्ष असताना सुनील प्रभू यांच्याकडून मतदानाच्या विरोधात एका गटानं काम केलं आहे हे सांगणारं पत्र दाखल झालं. ते झिरवळ यांनी दाखल करून घेतलं. पाठोपाठ जेव्हा अध्यक्षांची निवड झाली तेव्हा शिंदे गटाच्याकडून देखील तसंच पत्र देण्यात आलं. तेही विधानसभा अध्यक्षांनी दाखल करून घेतलंय. आता हा वाद आहे आणि तो वाद वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रंगणार आहे. या वादाविषयी जरा स्पष्ट करून घ्यायचं असेल तर दोन गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत की विधिमंडळाचं गटनेतेपद हे बहुमतानं निवडलं जातं. आज एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचं बळ आहे. त्यामुळं बहुमतानं शिंदे हेच गटनेते आहेत हे देखील स्पष्ट होतं. त्यामुळं आजच्या घडीला तरी तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळाचे गटनेते शिंदेच आहेत. त्यांच्याच हातात विधानसभेतली शिवसेना आहे. मी अन्य शिवसेना असं म्हणत नाही आहे. त्यामुळे या व्हीप बाबत देखील कारवाई काय होईल याचा आता विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांच्याकडे ही सगळी प्रक्रिया जाणार आहे. न्यायालयामध्ये ही प्रक्रिया जाणारच नाही. आत्ताच्या घडीला जेव्हा जाईल तेव्हा त्यावरती निर्णय होतील. आणि मी पुन्हा सांगतोय, या सरकारची स्थापना अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जो सेना विरुद्ध गव्हर्नर असा निकाल लागला होता त्याच्या एकेका निर्णयाच्या अनुसरूनच झालेली आहे. त्यामुळं उद्याचा विधानसभेच्या बाबतीतला सगळाच निकाल काय असेल याचा अंदाज आपल्याला देखील सहजपणे येऊ शकतो. कोर्ट यावर निर्णय द्यायचा ते देईल. घटनातज्ञ यावरती भाष्य करून आपलं मत देत राहतील. मी आधीच सांगितलंय, मी घटनातज्ञ नाही. हा कल्पनाविलास आहे. मी उद्या जज असतो तर काय काय प्रश्न माझ्या समोर आहेत तेच प्रश्न मी आपल्या समोर मांडले आहेत. बघा, तुम्ही आपला कल्पनाविलास करून बघा, तुम्हाला पटतंय का ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.